नगर मध्ये गोपी शेटच्या पतंगाच्या दुकानाला तोड नाही भाऊ. गोप्या पतंग काय गिराईक चालू आहे 5 मिनिटं थांब. काय बोलतो गोप्या? त्यांचे तोंड बघून मी सांगू शकतो लईत लई 1-2 पतंग घेतील, मी 10 घेतो. चला निघाल वेळ वाया घातला. काय पतंग घ्याय ना काहीच व्हायना. काय भाव वाटे हो बाळा आपण दुसरीकडून घेऊ. काय मूर्ख आहे कुशल मला पावलं म्हणते. सर्वात पहिल्यांदा गोप्या तुला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. चल आपल्याला एक पतंग दे. पतंग तू तर म्हणला 10 न्यायचे. अरे गोप्या मी आज एक पतंग घेऊन जाणार. जर माझा पतंग कोणी काटला तर मग मी दुसरा नेणार, तिसरा नेणार, चौथा, असं करून आता एकच नेणार. मी मा गिराईक सोडा तू कुशाला असं बोलतो. गोप्या मी सणासुदीचा शांत आहे, मला शांतच राहू दे. पाया पडतो तू आब्या गरीबांचे धंदे बसू नको नाही तर अक्षरशः तू मार खाशील राव. कोणला विचारू दुकान लावलं ते मला सांग. तो बाजार तुटितो. पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. कोणला विचारून लावलं तुम्हाला विचारून धंदे करायचे का आम्ही? काय आज लवकर उकडा ना बाबा. काय कुठं आणलं बा मला हे? अभिषेक खरी माझ्या तर गाडी फिरण्यात आहे, तुम्ही नुसतं मोठ्या गाडीत येणार. हो पाहुणे एकांचं खायला आलंयस तर जरा कमीच खाऊन तरी जाऊ. साहेब मग किती देऊ कंच तुम्हाला? अभिषेक जरा मोठे बघून या. मग आपल्या पैशाचे घ्यावं लागतील आपल्या आपल्या. मग नाही मग तुमच्या हिशोबानेच वाहू द्या. बरं पाहुणे पण 2 कांचाचे 100 रुपये होते बरं का? नाही म्हणजे तू सुशिक्षित लोक बघून लुटीतो काय? तुम्ही जरी पाण्यावर मला जरा गरीब वाटले म्हणून 50 रुपये किंमत सांगितली ना. सुशिक्षित लोकांना आम्ही 100 रुपयाच्या खाली कणीच नाही की. अरे मला गरीब म्हणतो काय तू? अरे 150 रुपयात तुला इकत घेईन मी. अरे याने धंदा नाही याचा, हे लूटमार चालू आहे रोडवर डायरेक्ट. धंद्याबाबत बोलू नका. तुम्हाला शेवटचं सांगतोय लई जर बोलत असले ना अक्षरशः चुलीतलं लाकूड काढीन आणि मग तुम्हाला जोडीन. अभिषेक आता आपली माघारच घ्या गाड्या. अरे मी आता 4 व्हीलर मध्ये असतो ना, आता मग याचा अपमान करायची हिंमत झाली नसती. तो सोबत आला म्हणून मग अपमान झाला. निघ. ज्याचं जावा भलं कराया ते म्हणतं मग आज खरं. अरे मग अपमान करू ना पण तो मन भरा नका. निघ ना. ये निघ. 2025 मध्ये नवीन धिंगाणा आता. तोंड घेऊन आज कुठे चालले ते एंट्री कोण मारी? अरे गाडी घेतली आम्ही नवीन, तिची डिलिव्हरी जरा सांग कोण आहे मी. याच्याने बघत मी याच्या का आता. सर आपली गाडी रेडी आहे डिलिव्हरीसाठी, तुम्ही घेऊन जाऊ शकता. सर नाही ती मोठी घेतली असती, हिचं काय बजेट जातं? सॉरी सर तुमच्या ते बजेटच्या बाहेर आहे. ती गाडी आपली घेऊन जाऊ शकता. चला खाली या. हा सर 2 महिन्यानंतर गाडी सर्व्हिसिंगला घेऊन या बरं. ते आम्ही आमचं बघू. आणि तुम्ही मला शिकित काय मग बजेट काय? चल रे दाखवू याला पुढच्या बजेट. काय वाईट माणूस हा. जो मला शिकितो याला काय 5-25 हजारात मला शिकायला लागला. घेऊ घे गाव कर. दरवाजा उघड. आधी गेट पास आणा त्याशिवाय तुम्हाला सुट्टी नाही देणार बाहेर. गेट पास जर मागितला तो थोबाडच फोडीन. बंदी देणं त्याला काय लागत आहे ते. सिक्युरिटी गेट पास पाहिजे. सोड त्यांना चला येऊन त्या गाडी तुमची जाऊ द्या बाहेर. पुढच्या वेळेस ना कोण माणूस गाडीत आधी बघत जायचं मग गाडीत जायची. निघा तेवढी गाडी पाठवा दुसरी इकडे. 1 मिनिट काम बंद करा. तुम्हाला समजत ना काम बंद करा. आम्ही इथं कामाला आमचं काय नाही भाऊ. ठीक आहे चल. अरे आपण तो सारखा छान सोडता माणूस कमीत कमी चौकशी तर करायची. सरपंच बंद करून टाकलं काम. कसे हात लावित काम चालू काम बंद करून टाकले. काय घरची पेंट बिंट काय दांडा काढ गोष्ट दांडा काढ. तुम्हाला मी समजून सांगतो. ही जागा जमीन अतिक्रमणात असल्यामुळे आपण या ठिकाणी बांधकाम करू शकत नाही. अहो सरपंच असे तुम्ही कसे म्हणतात? मी आजोबा पंजोबा काळापासून इथं राहतो. अहो सरपंच आमच्या आप्पाचा जन्म सुद्धा इथं तवा नाही तुम्हाला अतिक्रमणाची जागा आता बरी दिसली. अरे ते ठीक झालं. पहिलं कच्चं होतं आता पक्क करायचं. आणि तुला आधीच मी सांगितलं होतं थोडं फार दे. मी पक्क करून दिलं नसतं का त्याच वेळेस. ते काही असू आता मोजणी होईपर्यंत आहे ना बंद. ही जागा आपल्या अतिक्रमणाच्या ताब्यात म्हणजे माझ्या ताब्यात. बंद करा 2 मिनिटं. कस काय चालू ठेवू शकता? सरपंच थोडे आता कमी जास्त घ्या. एवढा माल आणलाय त्याचा नाच दुस होईल. अहो सरपंच तुमचे देऊन टाकतो. शर्टा काढा इकतो आणि देऊन टाकू त्यांच्या गप्या. मी तर तुम्हाला पहिल्यांदाच म्हणत होतो. देऊ राहिलेत का पैसे? हो करा काम चालू. एवढी भारी कटिंग करतो मी. सुम्यान तू कुशाल पलीकडे गेला मागच्या कटिंगला. अहो गोपी शेठ मागच्या वेळेस माझ्या घराची वास्तू शांती होती म्हणून मला जावं लागलं. त्याला बरोबर रोख पैसे दिले असते ना. आमच्या उधार मिटवाय तुमच्या येतात जीवावर आहे का नाही? अहो गोपी शेठ तुम्ही आपल्या जवळचे म्हणून उधार ठेवितो. नाही आपलं म्हणायचं रोख कटिंग करायची आणि आमच्या आल्या उधार. अहो गोपी शेठ कुठं तुमचं लय चौकात दुकान आहे त्याच्यात तुमचा आकडा आणि टपरी. अरे उधारी कटिंग करणारा भिकारचंद दे उठून त्याला. काय झालं तुम्हाला अर्धा तास तरी थांबावत लागणार आहे. अरे बधीर भिकारचंद गावातल्या कोणाच्या उधाऱ्या मिटीत नाही त्याला तू कटिंग राहिला. अरे कोणाला बधीर म्हणतोय? मग आताच लग्न जमलं हे मला बधीर जाऊ दे इकडून थोडे कल्लेवर आलेत आपले. गोप्या देव भिकारचंद उठून आमदार साहेब माझी वाट बघू राहिले. आम्ही झेडलंय नका तापू. याचं लग्न जमत नव्हतं बळच जमलंय. इकडून तिकडून शेजारच्या गावात तुम्ही लय वारण्यात. तुम्ही तर पारी तेच काढायला लागले राव. एक तर जमत नव्हतं त्याच्यात कडून जमलं. गावातले सगळे दुकानं बंद होते म्हणून तो आली मला. तू तर लयच बोलायला लागला रे अभिषेक. तुम्ही या बसा उठ आहे तोंड काय बघतो कुशाली इज्जत घाली तो माहिती इथं. चला अभिषेक तुमची कटिंग करून घेऊ. याच्याकडे परत येणारच नाही. आजपर्यंत कधी एसटी नाही फिरलो त्यामुळे रिक्षा फिरायची वेळ आली आभ्या मला. तुमच्या मनपसंतीचे कपडे आपल्याकडे. डोकं पडलेलं आहे बघ तुझ्या सारख्यासाठी.
सेल आहे. ओ शेठ देऊ काय 50चे 2? सेल मध्ये घेऊन आलोय. अरे काय सेल मध्ये तू घेत असते कपडे, मी आजपर्यंत अंगावरचा ड्रायक्लीनचा शर्ट उतरून नाही दिला कधी. मी जिथून कपडे घेतो ना तुझ्यासारखा एंट्री पण नाही तिथं. अरे मला आत्ताचे कळलं तू असे कपडे घेतो, 100चे 2 येतो आणि घेऊन जातो. आणि बाजारात कोण घेतो तर तूच घेतो ना बाजारातून. ए बाबा नारकारांना बंदी त्याची काढायच्या कमी जाऊ इथून. 2 मिनिट थांब, आमचा मिठू दे इथं. मग तू काय याच्यासाठी आणलं काय मला इथे? नाली झोपणारातून तू सांगणार का? अरे मला एवढा विश्वास सुद्धा नव्हता तेव्हा खुशाल 100चे 2 शर्ट घ्यायले तर ते पण रिक्षाने. लाज वाटते का तुला अक्षरशः? लाज लागली, या. जाताना मी एसटीने जातो आबे, पण अक्षरशः ना अख्ख्या गावात बोबाटा करतो तू. ए यार तुम्ही कायला भांडता? मीच माझ्या पसार उचलीतून जातो. होय सरपंच, अख्ख्या गावात बोबाटा झालाय. घरोघरी नळाची स्कीम आली, आमच्यापर्यंत कवा येणार आहे? सरपंचाला लास्ट कधी वाटायची नाही. मागच्या वेळेस ती लाईन टाकली. अहो आमच्या घरात पाणी आहे ना, लिटरभर पाणी निघलं ना का बुडबुडा मारायची मोटर तुमची. सरपंच 4 दिवस झाले आंघोळ नाही केली आणि तुम्हाला आम्ही फुकट मत दिलं, लक्षात घ्या. मताचं तर बोलूच नको गाड्या. फुकाट मत म्हणजे अरे 4 दिवस दारू उतरली होती बरं तुही. अहो मी 500 नेऊन दिले त्यांच्या घरात तुमच्या टायमाला. ऐक सरपंच तुम्ही जीप सांभाळून बोला. तुम्हाला पण माहिती आहे आमच्या आप्पाला अख्ख्या गावात किती इज्जत आहे. तुम्ही असं काय बोलता? आपाच्या इज्जतीचं सांगूच नको गाड्या. भिकारी ते लोक. शेट तुम्ही तोंड घेऊन कोण बसलेत? काय पाहिजे तुम्हाला? काय झालाय? मसाला भेंडी सांगितली. हो का? कोणत्या वेटरकडे ऑर्डर सांगितली? हिरवे शर्ट वाला वेटर आलता, आला आणि फुगीरपणा करून गेला. अरे त्याला ऑर्डर दिली का? मग तर 2 तास तुम्हाला जेवण नाही तर थांबा 2 मिनिटं लगेच आलो घेऊन. नाही इतके वेळ थांबलेलोच आहे ना. हे आचार्य भैया जरा हळूहळू बोला जरा. ए अरे काय झालं? ते कस्टमर बसले, तास झाला त्याची ऑर्डर कमून जाईना. मालक तुम्हाला तर माहिती, मला गुरमीत बोललेलं चालत नाही. मला ते गुरमीत बोला म्हणून त्याची ऑर्डर नाही दिली अजून. अरे कस्टमर देव माणूस आहे. ते देव तुमच्यासाठी असेल. मला 7,000 महिना द्या, मी माझा जातो निघून. मी एक तो वैतागलोय कामाला. अरे हा वेटर काय पांचटपणा करायला लागला. दुसरा वेटर पाठवा आणि तू घरी निघ. घरी काय घरी माझे पगार द्या मग मी जातो. आचार्य आज तुम्ही पण त्याला माझ्या संग. अहो मालक अक्षरशः वैतागला राव. मला उरकाना पटापट काम खेपवायला. गोप्या, चल लवकर आपल्याला एक ठिकाणी जमीन खरेदी करायला जायचं. तुझी वाईट वेळ पाहूनच मी जमीन खरेदी केली तुझी, नाही तर आपल्याला काही गरज नाही. चला आज खरेदी खत करून टाकू. नमस्कार सरपंच. नमस्कार. काय करताय बदिरी इकडं? पुढे रात्री चिकलं मी सरपंच आणला. अरे तुला सांगायचं राहिलं, रात्री जेवार करून टाकला त्यो. सरपंच लाज वाटली बा. खुशाल माझ्यासोबत राहून माव गेम केली. आम्ही सर तुम्हाला बोलायचा अधिकार अजिबात नाही. सरपंचांनी मला वाईट वेळेत साथ दिली. अरे आम्ही अक्षरशः तुला लाज वाटत ना? अख्ख्या गावात 4 ठिकाणी सांगून ठेवलं जमीन घेतली आणि नाही तर सरपंचाचं कौतुक करतो. आता मारली सरपंचांनी. अरे पोरा हो, त्याला गरज होती. नाही ना वती ना करत. चांगलेच ठोकली तुम्ही लोकांची. तर जमीनचा भाव वाढून किती वाढत. मी तिकडे आता पुण्या साईडला घेणार, डायरेक्ट डबल किंमत होईल. तिथं प्लॉट घेतलं. चल गोप्या उद्या पुण्याला जायचं आपल्याला. अरे जा. हे बघ आता आपण इथं प्लॉट घेऊन टाकणार आहे. अरे भाऊ आबे पुण्या साईडला प्लॉट घेणं काय सोपं आहे का? ते सरपंचाच्या जिरवायच्या ना स्वतःची जिरून बसून किती महाग असं प्लॉट. भाऊ इथे एकदम स्वस्त आहे. फक्त आणि फक्त 75,000 रुपयांनी इथं गुंठ्यानी प्लॉट भेटतोय. खरंच का काय? हे बघ तलाव केवढा मोठा तलाव आहे इथं. आयला मग इथं तर पाण्याचं अजिबात टेन्शन नाही. मग तू आता एवढ्या लांब येऊन एकच गुंठा घेतलाय का आब्या? भाऊ 11 गुंठे घेतलेत मी डायरेक्ट. आयला मग 11 गुंठ्याला मरणाचे पैसे लागले असते. भाऊ डिस्काउंट मध्ये 11 गुंठे फक्त 8 लाख रुपयात भेटलेत. आणि मुंबई हैदराबाद नॅशनल हायवे ना इथून फक्त 1 किलोमीटरचा अंतर आहे. आयला आबे एवढी भारी वापर म्हणून मला वाटतं एखादा गुंठा घ्यावा. भाऊ तुझ्या सारख्यांसाठी हप्त्यावरही ऑप्शन अवेलेबल आहे. अबे आता काय आप्पाच्या कानावर घालतो नाही तर 1 गुंठा घेतो. अरे भविष्यात किती भाव वाढन. आता ते नशिबाचं खेळ आहे. पाणी लागलं नाही लागलं तुम्हाला आधी कळत नव्हतं का? तू अक्कल शिकवणार का मला? अहो सुमित भाऊ या बोरवाल्याने मला आता रोडवर आणलं. हे बा ते काय आम्हाला सांगू नका. आता आमच्या ड्रायव्हरचा इसरंतीचा वेळ होता ना, आम्ही चाललोय दुसऱ्या गावात बोरची गाडी घेऊन आणि तुमचे टोटल 35,000 रुपये झालेले. ही गाडी गावातून कशी निघाती मी बघतो ना. आणि 35,000 सांगतो का मला? 100-150 पण देणार नाही. चल अबे भाऊ वावरात तर सगळी मातीच निघली म्हणे पाणी लागन म्हणली. नाही तुमच्या बोर मधून माती निघून दगड निघून आता आमची काही चुकी आहे का? नाही तुम्हाला मला कडू लागलं म्हणलं पाण्याला लावू. बसले बोरवाल्याच्या भाषा भरावशा बसले आता बोंबलत. ते समजा जाऊन द्या. मला माझे 35,000 रुपये द्या आणि मला निघू द्या. तोंडवर करून 35,000 मागतो. अरे तुझी गाडी कशी निघती? माझ्या 35,000ची माती केली तू. नाही तुम्ही जर भांडण येत असाल ना तर आम्ही पण कमी नाही भांडणाला. आता सांगून ठेवतोय मी आता तुझी लेवल 0 करणार. मग तुझी गाडी बाहेर निघून. अहो सरपंच गावातले लोक अक्षरशः तुमच्या सुद्धा तोंडाला शांत वळते आणि इकडे पार व्हायचं एवढं म्हटलं पडले. रस्त्याचं काम कधी होणार आहे? या आब्याला कॉन्ट्रॅक्ट देऊनच पस्तावा झालाय. नाही मी एकटाच खातो. मागच्या कॉन्ट्रॅक्टरांनी खाल्लंच नाही. स्वतःच्या गावातल्या कामात सुद्धा पैसे खाताना लाज नाही वाटत का रे आब्या तुला? सरपंचाला तर लाज कशी नाही वाटली बोलताना? हा 30,000 रुपये घेतले तो मला कॉन्ट्रॅक्ट दिला. आता तुम्ही सांगा आता हे 30,000चे माणसात काढायचा विषय होता का? नाही मग काम कस काय होईल? तो नाव कशाला घेता इथं? तुमची चुकी सांगा ना. माझी चुकी आहे. नाही मग आता हे 30,000 पाहिजे अखेर रोडचं काम आलं का? नाही मी एक काम करीत होते. ट्रॅक्टर जेसीबीचे हप्ते ना माझ्या जमिनी की तो भरितो. कोण भरीन ते माझे काम? मी हेच नाही करायला बसलेली इथं. सरपंच तुमच्याकडून सुद्धा अशी अपेक्षा नव्हती. खुशाल 30,000 रुपये काढले तुम्ही सगळे एका माळीचे म्हणी. आता याच्या पायी साऱ्या गावभर माहित होईल. नाही मग तुम्ही काय तू पण तसंच आहे. अरे तू तर बोलू मा डोक्याचा पहिले ट्रॅक्टरचे हप्ते टाकलेले.
माझा नाद लागलाय. मला तुम्हाला सांगतो माझी पुढची पावती काढायची लगेच पुढची पावती तर मी येईन आणि पुढचं काम करीन. नाही मला नाही घेणं. मी सांगेन पैसे घेतले माझ्या. सरपंच तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट देताना सुद्धा हक्कल नाही राहिले. अक्षरशः गावातले पैसे खाता.